मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA प्रकल्पांमध्ये राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल करत लाभार्थ्यांना अधिक मोठ्या घरांचा निर्णय घेतला आहे. यानुसार पूर्वीच्या 180, 225 आणि 269 चौरस फुटांच्या घरांऐवजी आता किमान 300 चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे झोपडपट्टी धारकांना अधिक प्रशस्त आणि सुसज्ज निवास मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बदलामागे उद्देश म्हणजे नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा करणे आणि झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेने पाऊल टाकणे हा आहे. संबंधित रहिवाशांची संमती घेऊन जुन्या इमारतींचे पुनर्विकास करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण आणि मोजमाप प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेत विविध शासकीय संस्थांचा समन्वय साधला जाणार आहे. दरम्यान उंच इमारतींमुळे वाढणाऱ्या देखभाल खर्चाचा विचार करून शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. इमारतींच्या उंचीनुसार विकासकांकडून प्रति घर अधिक रक्कम आकारली जाणार आहे. यामुळे इमारतींच्या दीर्घकालीन देखभालीसाठी आर्थिक स्थैर्य मिळेल अशी अपेक्षा आहे. एकूणच SRA प्रकल्पांतील हा बदल झोपडपट्टी धारकांसाठी दिलासा देणारा ठरत असला तरी विकासकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. मात्र सुधारित घरांची गुणवत्ता आणि सुविधा यामुळे पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल असे मानले जात आहे.